सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मावशी आजी ताई ताई वहिनी वहिनी बसून घ्या ना जरा किचन मधली कामच थांबवा ना. आपला कार्यक्रम सुरू झालेला आहे, तुमचा आवडता मजेशीर कार्यक्रम. आणि ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तुमच्या लाडक्या मजेशीर आणि धमाकेदार खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. काय 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 म्हणालात? आज कुठे आहे सांगतो ना. आज पण आपण आहोत पुण्यामध्ये रावेत इथे, कारण तिथे इतका प्रतिसाद मिळतोय ना सगळ्या ताईंचा. त्यामुळे 3 दिवस आपण पुण्यातील रावेत मध्ये आहोत आणि ह्या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत. हा जरा आनंद दिसू दे ना. कसं वाटतंय? कसं कसं वाटतंय? कसं कसं वाटतंय? माहेरी येऊन कसं वाटतंय? क्या बात आहे, व्हेरी गुड. छान छान वाटते, मला सुद्धा छान छान वाटते. आणि सुरू करूया आपला हा धमाकेदार मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा. व्हेरी गुड. चला तर मग आपण आता आपला पहिला खेळ सुरू करूया. त्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. हे आपल्या खेळाचं नाव आहे. यामध्ये आपण एक वाक्य देतो, ते पटापटा पटापटा बोलून दाखवायचे. जी ताई, जी मावशी, जी आजी, जी वहिनी हे वाक्य बोलून दाखवेल तिला मिळणारे सर मराठी वाहिनीकडून खास बक्षीस. मग सगळे तयार आहेत? नक्की पहिला खेळ खेळण्यासाठी कोण आहेत ते 6 ताई? तरी हात वरती करा आणि पटकन या. कसे आहात? काय म्हणताय? एकदम जाग. अरे बापरे, धमाकेदार होणार आहे म्हणजे आजचा हा भाग, आत्ताचा आपला खेळ. हा बरं, ज्या वाक्यासाठी इथे आले ते वाक्य माहितीच नाहीये. आता जेव्हा वाक्य ऐकतील तेव्हा मजा आहे. हा, ते वाक्य असं आहे, गेंडा धोंड्याला धडकला, रेडा वेड्याला धडकला. हा, तुमचं नाव सांगा. जयश्री जोशी. जयश्रीताई. ताई आता हे वाक्य तुम्ही पटापटा पटापटा पटापट बोलून दाखवायचे सलग 15 वेळा. बापरे. हा, गेंडा धोंड्याला धडकला, पटापटा पटापटा. रेडा वेडाला धडकला. अ बी मध्ये यायला नाही पाहिजे. हा, व्हेरी गुड. हा हा, गेंडा धोंड्याला धडकला, गेंडा धोंड्याला धडकला, रेडा वेड्याला धडकला. गेंडा धोंड्याला धडकला. गेंडा बघून माझ्याकडे का बघते पण तुम्ही? गेंडा रेड्याला धडकला. हा. रेडा धोंड हा, रेडा वेड्याला धडकला. हा, गेंडा 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 धोंड्याला धडकला, रेडा रेडा वेड्याला धडकला. गेंडा गेंडा हा. धोंड्याला धडकला. धडकला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. ताई तुमचं नाव सांगा. हेमलता, सौ हेमलता तानाजी कुंभार. हेमलता ताई, हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचं. गेंडा रेड्याला, गेंडा तोंड्याला धडकला, नाचत नाचत. रेडा वेड्याला धडकला, नाचत नाचत. गेंडा गेंडा, वेड्या. धोंड्याला गेंड्याला गेंडा. धडकला, वेडा रेडा वेड्याला धडकला, हा, गेंडा धोंड्याला धडकला, रेडा वेड्याला धडकला, हे! गेंडा धोंड्याला धडकला, रेड्याला धडकला. कधी वेडा रेड्याला धडकतोय, कधी गेंडा वेड्याला धडकतोय. हा, सगळं चुकीचं. हा, आणि आपले नाचतात गेंडा वेड्याला, फक्त फिरल्या इथून अशा. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ दे. ताई तुमचं नाव सांगा. वैशाली जयंत मुंडे. वैशाली ताई, हे वाक्य बोलून झाल्यानंतर हा, त्याच्यानंतर हे बोलून तुम्ही सनई वाजवायची. म्हणजे अशी, गेंडा धोंड्याला धडकला, रेडा वेड्याला धडकला. गेंडा धोंड्याला धडकला, रेडा वेड्याला धडकला. हे बघा, तुम्ही करा. ह्याची सनई उलटी आहे. हा, व्यवस्थित पाहिजे. हा, रेडी, 1 2 3. हा, रेडा धोंड्याला धडकला, गेंडा वेड्याला धडकला. सॉरी, गेंडा धोंड्याला नक्की धडकला, धडकले ते आम्हाला सांगा. गेंडा धोंड्याला धडकला, तुम्ही सुद्धा रेडा गेंडा बोलल्यानंतर माझ्याकडे बघते. हा, रेडा वेड्याला पुन्हा धडकला. आता रेडा बनलं माझ्याकडे बघते तुम्ही. हे बरोबर नाही ताई. हा, रेडी. हा,
गेंडा धोंड्याला धडकला, रेडा वेड्याला धडकला. फडा फडा फडा. रेडा धोंड्याला धडकला, रेडा वेड्याला धडकला. सनई कुठे गेली? सनई वाजतच नाहीये ना. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ आराधना सागर पिंजण. आराधना ताई, तुमचं लव्ह मॅरेज? हो. मला माहिती आहे ना, मला माहिती आहे, चेहरा बघूनच सांगू शकतो मी. हा, हे वाक्य म्हटल्यानंतर तुम्ही म्हणजे गेंडा धोंड्याला धडकला, रेडा वेड्याला धडकला, इया असं करायचं. गेंडा धोंड्याला धडकला, रेडा वेड्याला धडकला. गेंडा धोंड्याला धडकला, रेडा वेड्याला धडकला. हा व्हेरी गुड. हा, गेंडा धोंड्याला धडकला, रेडा वेड्याला धडकला. अरे बापरे. हा पुन्हा एकदा. हा अजून एकदा शेवटचं. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. गेंडा धोंड्याला धडकला, रेडा वेड्याला धडकला. हाय, भाऊजींचं काय होत असेल ते मला कळते. सौ श्रीदेवी शिवाजी कांबळे. हा, श्रीदेवी ताई, हे वाक्य तुम्ही लाजत लाजत बोलायचे. हे वाक्य समोर भाऊजी उभे आहेत. हा व्हेरी गुड. हा, रेडा धोंड्याला धडकला, रेडा वेड्याला धडकला, रेडा धोंड्याला धडकला, हा. वेडा रेड्याला धडकला. मग गेंडा कुठे गेला? रेडा धोंड्याला धडकला, वेडा येड्याला धडकला. पण गेंडा गेला कुठे? रेडा धोंड्याला धडकला, हा, गेंडा वेड्याला धडकला. अच्छा, म्हणजे आता गेंडा आलाय. ओके, गेंडा आधी होता. हा हा रेडी. हा, गेंडा धोंड्याला रेंडा. हा कुठला प्राणी आहे रेंडा? गेंडा धोंड्याला धडकला, हा. रेडा येड्याला धडकला. अच्छा, येड्याला, वेड्याला नाही. हा कोणी येडा? आम्हाला वेडा माहिती आहे. हा हा, गेंडा धोंड्याला धडकला, हा. वेडा रेड्याला धडकला. आता धोंड्या कुठे गेला? एक आला तर एक जातोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत ताईंसाठी. आई, आता हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य तुम्ही लाजत बोलायचं. हा. गेंड्या धोंड्याला धडकला, हा. रेडा वेड्याला धडकला. हा हा, अजून. गेंडा धोंड्याला धडकला, रेडा वेड्याला धडकला. ओके, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि निर्णय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेलं आहे तिला आपण देणार आहोत बक्षीस. या, क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ज्या अंगणाने उभे केले ते अंगण सोडावे लागले. ज्या अंगणाने उभे केले ते अंगण सोडावे लागले. ज्या घरात मांडले डाव अनेक ते घर सोडावे लागले. नवे घर, नवी लोक नव्याने जोडावे लागले. माहेर सोडायचे नव्हते तरी ते सोडावे लागले. माहेर सोडायचे नव्हते तरी पण ते सोडावे लागले. माहेर म्हटल्यानंतर अर्थातच आपण माहेरच्या आठवणींमध्ये जात असतो. त्या आठवणींना आपण उजाळा देत असतो. आणि सगळ्या ताई त्या आपल्या माहेरपणात जात असतात, आपल्या बालपणात जात असतात. आज सुद्धा आपण ह्या सगळ्या ताईंबरोबर माहेरच्या आठवणींमध्ये जाणार आहोत. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे या. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सारिका धनाजी शिंदे. सारिका ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? आता 1 जानेवारीला 25 वर्ष पूर्ण झाली. 25 वर्ष, वा क्या बात आहे, 25 वर्ष. पण तुमचं अरेंज मॅरेज? हो, अरेंज मॅरेज. व्हेरी गुड. आणि माहेर कुठलं तुमचं? माहेर जेजुरी, खंडोबाची जेजुरी. क्या बात आहे, वा. तसं माहेर म्हणता येणार नाही, ते माझं आजोळ आहे. कारण माझे वडील हे मी 1.5-2 वर्षाचे असतानाच गेले. मग माझ्या आजी आणि बाबांनी माझ्या आईला मला इकडे आणलं. पण एक म्हणजे हळवं भावनिक नातं म्हणतो ना, तसं माझ्या मामा मामी बरोबर. आपण म्हणतो माहेर म्हणजे आई वडील बहीण भाऊ हे सगळं समोर येतं. पण मला माहेर म्हटलं की माझे मामा मामी अगदी म्हणजे मला आपल्या स्वतःच्या मुलीप्रमाणे त्यांनी वागवलं. स्वतःच्या मुलीप्रमाणे मोठ्या मुलीचा अजूनही ते मान देतात. आणि मेन म्हणजे एवढे 25 वर्ष झाली माझ्या लग्नाला, आत्तापर्यंत माझ्या मामीनी माझ्या मामानी माझं माहेर एवढं सुंदर जपले. बस एकदा म्हणजे पोटच्या मुलीप्रमाणे त्यांनी माझं माहेर जपलेलं आहे. काय तुम्ही एखादी माहेरची आठवण तुम्ही सांगाल? मग
शाळेतनं संध्याकाळी 5 वाजता घरी आले की मला डाळ भात पाहिजे. पण कधी कधी काय व्हायचं की खानावळ असल्यामुळं कधी भात कमी पडायचा किंवा डाळ कमी पडायची. पण माझी मामी एका आईप्रमाणे जी स्वतः खात नव्हती, नाही ती संध्याकाळी आल्यावर तिला डाळ भात लागतो, मग ती स्वतः खायची नाही पण ती माझ्यासाठी ठेवायची राखून की नाही तिला पाहिजे ना, तीच खात नव्हती. म्हणजे एवढं आमच्या दोघींचं एका मैत्रिणीसारखं आईप्रमाणे आमच्या दोघींचं नातं आहे. ताई ते दिसते तुमचे डोळे पाणावलेत. देवाला मी हीच प्रार्थना करते की देवा पुढचा जन्म जर दिला तर मला तिच्याच उतरी दे म्हणून. खूप सुंदर ताई, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही बसू शकता. धन्यवाद. ताई तुमचं नाव सांगा. सौ रुपाली रघुनाथ सातव. रुपाली ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 11 वर्ष झाले. माझं दोन्ही पण आहे, लव पण आहे, अरेंज पण आहे. मी काही मला बोलूच देत नाहीये. मला मी सांगायचं आहे. काहीच बोलत नाहीये मी ह्याच्यावर. मला सांगायचंय ना, लव पण आणि अरेंज पण आहे. दोन्ही पण आहे. म्हणजे कसं आहे ते जेव्हा मला बघायला आले ना, हा. तेव्हा सगळेजण असल्यामुळं आम्हाला काही समोरासमोर म्हणजे एका मिरीला पाहता आलं नाही. हा. मग मी जेव्हा आतमध्ये गेले आणि मी सहज असं फ्रीजकडे बघत होते. फ्रीजकडे? हा, म्हणजे फ्रीज खोलत होते आणि ते तिकडनं बघत होते. आमच्या दोघांची नजर गेली तेव्हा लव झालं आणि जेव्हा त्यांनी मला होकार दिला तेव्हा अरेंज झालं. अच्छा, असं झालं आमचं लग्न. म्हणजे घरातला फ्रीज आहे त्याने ऍक्च्युली तुम्हाला दोघांना जवळ हा, आणलेलं. जवळ आणलं. हा, माहेर कुठलं तुम्ही म्हणाला? नगरकडे. नगरकडे. श्रीगोंदा तालुका आहे. काय माहेरच्या आठवणी सांगाल तुम्ही? मी 10th होती तेव्हा मग हॉस्टेलवरनं घरी आले होते. मग 5 किलोमीटर जायचं होतं स्कूलला, तर सायकलवरच जाणं येणं होतं. मग घरापासून लांब असल्यामुळं माझी छोटी बहीण मला जोडीदार असायची. सकाळी आम्ही 8ला जायचो स्कूलला आणि येताना 12:30ला सुटल्यावरती जरा ऊन वगैरे असायचं. मग सायकलवर जायचो आणि एकदा असा उतार आला. हा, जोरजोरात सायकल चालवत होते मी आणि ती पाठीमागे कधी पडली मला कळलंच नाही. म्हणजे मागच्या मागे ती कधी पडली तुम्हाला माहितीच नाही? ती 3रीला होती, ती छोटी होती ना, त्याच्यामुळे तिच्या वजनाने ह्यानी काही कळलंच नाही मला. आणि मग पुढं चढ आला म्हणून मी म्हटलं उतर खाली. ती उतराना म्हणून मी उतरली. मागं बघते ती नाहीच. मग पार लांब बघते ती माझ्या मागे पळतीये. तेव्हा ते मला अक्की म्हणायची, अक्की थांब, अक्की थांब. अख्खीच्या अख्खी तिला खाली पाडलं. अजून माहेरी जाणं होतं या 11 वर्षात? हो, खूप वेळेस. आणि किती दिवसातून किती वेळा फोन करता आईला बाबांना? 3 दिवसातून एकदा होतो. अच्छा. किंवा मग वडिलांचा कधी कधी येत राहतो. असं आहे. अच्छा. आणि आई बाबा काय नावाने हाक मारायचे? ते दोन्ही पण. हा, कधी रुपाली म्हणायचे, कधी अक्की म्हणायचे. आणि भाऊजी? भाऊजी ऐक ना, एवढं ऐक ना रुपाली असं. नाही काहीतरी असणार, काहीतरी नाव असणार. नाही हेच आहे. खूप छान वाटलं ताई तुमच्याशी बोलून. धन्यवाद. धन्यवाद. आणि ह्याच सगळ्या मजेशीर आठवणींनंतर आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता सुरू करूया आपला धमाकेदार मजेशीर खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. आणि खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणार आहे बक्षीस आणि जी अंतिम विजेती ताई असेल तिला अर्थातच बक्षीस मिळणार आहे. चला तर मग सुरू करूया आपला मजेशीर खेळ. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. संडे मार्केटला माझे मसुलीचा भाव चिकू घालणार हाय. कोल्याची पोर उद्या बाजाराला जाम कॅश गोळा करणार हाय. तू किती विधान भाव किती विसांग ही बार्गेन करणार नाही. संडे मार्केटला माझे मसुलीचा भाव चिकू घालणार हाय. संडे मार्केटला माझे मसुलीचा भाव चिकू घालणार हाय. येऊनशी आयलो ताजी ताजी खायची मावरत या नाही भेटावची मग गन्नाला भाव करतस. हा, पटकन बसून घ्या. हा व्हेरी गुड. हा, आणि आता 5च खुर्च्यामध्ये आहेत आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. मुसंगतीनं माझ्या तू येशील काय, माझ्या फिरतेची राणी तू होशील काय गो. मुसंगतीनं माझ्या तू येशील काय. आज संगतीनं तुझ्या मी येणार नाही. आज
संगतीनं तुझ्या मी येणार ना. ग तुझं कापूर डोला जसं कोल्याचं डोला. हा पटकन बसून घ्या. हा पटकन बसून घ्या. व्हेरी गुड. हा माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. मका छेपायचे नाही रे मका सोसायचे नाही, तुझे आसमां के तारे मका छेपायचे नाही, तेरे आसमां के तारे मुझे छेपायचे नाही. क्या बात आहे. व्हेरी गुड. अभिनंदन. आणि जी ताई विजेती झालेली आहे तिचं खूप खूप अभिनंदन. क्या बात आहे. अभिनंदन. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. या ताईंना द्या. ही खुर्ची यांची होती. क्या बात आहे. चला याच आनंदात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. छान वाटतं तुम्हाला सगळ्या तायांना इथे अगदी मनापासून स्वतःसाठी जगताना जो काय स्वतःसाठी तुम्ही इथे वेळ काढून आलेला आहात ते छान वाटतं. जे काय आनंदाने चेहरे तुमचे खुलले आहेत. पण हे सगळं होत असताना आपण आपल्या या चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये एक अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण आपल्यामध्ये एक ताई अशी असते की तिचा कोणाबरोबर तरी अबोला असतो. आता हा अबोला कोणाबरोबर आहे, कशामुळे आहे, का आहे ते आपण एका ताईंकडून जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी त्या ताईंना इथे बोलवतो. ताई या तुम्ही. ताई तुमचं नाव सांगा. स्नेहल गोविंद सस्ते. स्नेहल ताई, कोणाबरोबर हा अबोला आणि किती वर्षाचा आहे? माझा अबोला असा आहे तो कधीच दूर होऊ शकत नाही. कधीच दूर होऊ शकत नाही. का तुम्हाला असं वाटतं की तो कधीच दूर होऊ शकत नाही? ज्याच्याबरोबर अबोला आहे तोच नाही. त्याच्याबरोबर अबोला धरला त्याने धरला तर माझ्यासोबत, पण ती व्यक्ती आता नाही. मग ती व्यक्ती असताना का तुम्हाला हा अबोला दूर करावा असा वाटला नाही? वेळच नाही भेटला. कोण होती ती व्यक्ती? माझा लहान भाऊ. सख्खा लहान भाऊ. किती वर्ष झाले त्यांना जाऊन? 9 वर्ष. किती? 9 वर्ष झाले त्यांना जाऊन. आणि किती वर्ष त्यांच्यावर हा अबोला होता? 8च दिवस. फक्त 8 दिवसाचा अबोला होता. पण असं काय झालं की तो अबोला झाला, तुमच्यामध्ये वाद झाला आणि तो अबोला निर्माण झाला? अर्थात तुम्ही सांगू शकणार असाल तर. ज्यावेळेस माझ्या मुलीच्या वेळेस डिलिव्हरी झाली त्यावेळेस मी माहेरी गेले. माझं माहेर पंढरपूर. त्यावेळेस आषाढी वारी होती. मी घरी जायला मला उशीर झाला होता. मग तो बाहेरून आला. तो मला म्हणला बाळा दे माझ्याकडे. मी म्हणलं तू बाहेरून आलायस, फ्रेश हो आणि मग घे. त्याला त्याचा राग आला. तो मला मी इथून पुढे तुझ्या भावाला घेणार पण नाही, तुझ्याशी बोलणार पण नाही. आणि 8 दिवसांनी त्याचा ॲक्सिडेंट झाला. तुम्ही फक्त हे त्याला सांगितल्यामुळे त्यांनी हा अबोला बाळाला फ्रेश होऊन घे बोलले. त्याला त्याचा राग आला. त्याच्यानंतर त्यांनी अबोला धरला. त्याने माझ्या बाळाला पण नाही घेतलं, माझ्याशी बोलला पण नाही. पण मग त्या 8 दिवसामध्ये तुम्ही त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला? काय म्हणणं होतं त्याचं? तुम्हाला का घेऊ दिलं नाही बाळाला? पण त्याचं कारण तुम्ही त्याला सांगितलं पण तो हट्टी होता खूप. ताई मला कल्पना आहे की हा त्रास खूप असतो. कारण मी जसं नेहमी प्रत्येक वेळा सांगत असतो ना की ती व्यक्ती आहे ना तोपर्यंत खरं तर नात्याला किंमत असते. जेव्हा ती निघून जाते ना तेव्हा त्या नात्याला खरंच काही अर्थ नसतो. तो अबोला तिथल्या तिथे म्हणूनच दूर करायचा असतो. पण अबोला दादानी धरला होता आणि त्याचं तुम्हाला खूप वाईट वाटते. आज तो या दुनियेत नाही आहे, तुमच्याबरोबर नाही आहे. पण ताई आज तुम्ही इथे आलात, तुम्ही तुमच्या या मनातली गोष्ट बोलून दाखवलीत ह्या भावाकडे. पण तुम्हाला हा भाऊ असंच जाऊ देणार नाही आहे. तुमची ओटी भरली जाणार आणि त्यासाठी मी आईंना विनंती करतो की आई तुम्ही इथे यायचं आणि ताईंची ओटी भरायची. या संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी
प्रेमाच्या ओढीनं लागे पदर आपणीला. पण खरंच खूप छान वाटतंय, कारण आता जे तुम्ही रिचार्ज झालेले आहात ना, ते पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या संसारात जाणार आहेत, तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये जाणार आहात आणि हेच आनंदी चेहरे घेऊन तुम्ही जाणार आहात. त्यामुळे हे बघून या भावाला खरंच खूप आनंद होतोय. पण आपल्याला आजच्या या भागापुरता थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिकासुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा. क्या बात आहे, जोरदार टाळ्या.